अशी म्हणेन ज्या कुंडलीमध्ये मी 100% ट्रेडिंग अलाउड करते. ओके, फर्स्ट कुंडली. आणि अप्रतिम कुंडली आहे, कुंडली खूप छान आहे, पैसे भरपूर आहेत. वापरावं लागेल. थोडस वापरावं लागेल, जे की त्याचा वापर तू कमी करते असं मी समजेन. येस मॅम, मी जास्ती मनाने चालते. हा, तर डोक्याचा वापर थोडासा, ब्रेन ऍक्टिव्ह करा, ब्रेनचा वापर करा. एवढे पैसे कुठे ठेवणार आहेस? मला ठेवशील का साईडला? मॅम पैसे ऑलवेज, manage करायला- ऑलवेज. पैसे मॅनेज करायला मला ठेवशील का? परफेक्टली ऑल राईट, मस्त आहे. सांभाळून ट्रेड केले तर खूप सारे पैसे आहेत त्याच्यामध्ये, एवढं मी सांगेन. खूप जास्त मॅम, मी खूप रडकी आहे आता. काल पण मी यांच्याशी बोलत होती ना, मी तुम्हाला पण मेसेज केला तेव्हा मी रडत होती अक्षरशः, मला कंट्रोलच नव्हतं. आणि त्यामुळे माझं बीपी वगैरे पण हे झालेलं. मला टेन्शन खूप अजून आलेलं मॅम. तर खूप छोटी, म्हणजे माझ्या मुलांपेक्षा पण तू छोटी आहेस. एक गोष्ट सांगेन, इथून पुढे गाठ बांधून घे. आज मी ॲज अ ॲस्ट्रोलॉजर तुला ऐकते आणि तुझी कुंडली बघितली म्हणून तुझ्याशी बोलतीये. उद्या कुठल्याही ॲस्ट्रोलॉजर किंवा न्युमलॉजिस्टला तू असं सांगितलं ना, की तुला फटाफट 2-4 स्टोन आम्ही देऊ, आम्ही तुला सजेस्ट करू, हा हा ही पूजा, हा हवन करून घे, दॅट्स इट. हे आमचे सोल्युशन्स आहेत. सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे स्वतः स्ट्रॉंग व्हायचं. सिच्युएशन्स तुम्हाला स्ट्रॉंग करतात. स्वतःला कॉन्फिडंट ठेव, भरपूर पैसे कमव. पैसे कमवले की मग सगळ्या गोष्टी दूर राहतात. कामावर फोकस ठेवलास की ना, की या सगळ्या गोष्टी होणार नाही. इन्सिक्युरिटी ठेवूच नको. आता तुला जो कॉर्नर दिलाय, तुला जो फोन नंबर दिलाय, बँक अकाउंट नंबर दिलाय, त्या स्ट्रिक्टली नावाचं स्पेलिंग, सिग्नेचर, या सगळ्या गोष्टी जरी तू स्ट्रिक्टली फॉलो केल्या, तरी पण मी असं तुला गॅरंटी सकट लिहून नाही देऊ शकत की आता मी तुझे इमोशन्स पण कंट्रोल केले. नथिंग. त्याला खरंच सांगते, सेल्फ मोटिवेशन हे एक बेस्ट सोल्युशन आहे. बेस्ट बुक वाचा, स्वतःला मोटिवेट ठेवा. आजारी पडली आहे की डायरेक्ट मला कॅन्सर झालाय असं मला फील नका करून घेऊ. ठीक आहे, 2 दिवसात गोळ्या घेऊन मला बरं वाटेल, किंवा नाही घेतलं तरी मला बरं वाटेल, हे ऍटिट्यूड तुझं आजपासून मला पाहिजे. येस कोणी एवढं मॅम. रागवतं का? काय काय? माझ्या एवढं कोणी ओरडतं का? नाही, तुम्ही ओरडत ना मॅम, तुम्ही एकदम छान स्वीटली बोलतात ते, आणि ते आवडतं की तुम्ही एक हक्कानी बोलतात आम्हाला, असं वाटतं. ठीक आहे, डन. आणि मॅम तुम्ही आता जे ग्रीन याच्यामध्ये जे यंत्र सांगितले ते दोन्ही एकत्र